गडचिरोली पोलिसांनी केला अवैध दारू आणि चारचाकी वाहनासह एकूण 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असताना अवैधरित्या छुप्या रीतीने दारू विक्री आणि वाहतूक करण्याचा प्रयत्न केला जात असतो। त्याविरोधात पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री एम रमेश यांचे अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर प्रभावीपणे कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत। यावरून काल दिनांक 21 जून 2026 रोजी पोलीस स्टेशन देसाईगंज पोलीस पथकाने यावरून काल दिनांक 21 जून 2026 रोजी पोलीस स्टेशन देसाईगंज पोलीस पथकाने सापळा रचून अवैध देशी विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपींविरोधात कारवाई केली आहे। सविस्तर वृत्त असं की काल दिनांक 21 जून 2026 रोजी पोलीस स्टेशन देसाईगंज येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक एस आगरकर यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की एका अज्ञात इसम ब्रह्मपुरी ते देसाईगंज मार्गाने सिल्वर रंगाच्या मारुती सुझुकीसह रिट्स चारचाकी वाहन क्रमांक MH20BC 8161 या चारचाकी वाहनाने अवैधरित्या देशी विदेशी दारूची वाहतूक करणार आहे। मिळालेल्या माहितीवरून पोलीस स्टेशन देसाईगंज येथे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी ब्रह्मपुरी ते देसाईगंज जवळ वैनगंगा नदीकाठाजवळ सापळा रचला असता मिळालेल्या माहितीप्रमाणे ब्रह्मपुरीकडून देसाईगंज रोडच्या दिशेने एक सिल्वर रंगाची मारुती सुझुकी कंपनीचे चारचाकी वाहन क्रमांक MH20BC 8161 वाहन संशयास्पदरित्या येताना दिसून आलं। यावरून पोलीस पथकाने रस्त्यात तात्पुरता अडथळा निर्माण करून वाहन चालकाला हात दाखवून थांबवण्याचा इशारा केला। त्यानंतर वाहन चालकाने वाहन रस्त्याच्या बाजूला थांबवल्यानंतर पोलिसांनी त्याचे नावगाव विचारले असता त्याने आपले नाव अमन अभिमान अलोने वय वर्ष 23 राहणार मातावाड तालुका देसाईगंज जिल्हा गडचिरोली असे सांगितले आहे। गडचिरोली संवाददाता आशिफ कुरेश।